फूट रोडवर पुन्हा भाजी विक्रीस परवानगी देऊ नये अशी मागणी करत मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीचे अध्यक्ष प्रयत्न करत आहेत। तर माजी आमदार आडम मास्तर हे 70 फूट रोडवरच भाजी विक्रेत्यांना परवानगी द्या असा प्रयत्न करत आहेत। म्हणून कारंपुरी महाराज यांनी याबाबत महानगरपालिका आयुक्त श्री ओंबासे साहेब व मनपा उपायुक्त डंके साहेब यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता काय म्हणाले ते पहा। असं म्हणणं हो ठीक आहे, तुम्ही डंके साहेबांशी पण बोलून ठेवा। माझ्याकडे कम्युनिकेशन आलेलं नाही। कोणाला बोलू डंकेकडे विषय आहे तो। डंके डंके येस। मग मला कुठलाही कॉन्टॅक्ट किंवा कम्युनिकेशन त्यांनी काय केलं सर, एकच मिनिट घेतो तुमचं। मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विमानतळावर भेटलो, त्यांनी म्हणले असं असं का तुम्ही जिथं तिथं महापालिका इलेक्शन पर्यंत बसा, महापालिका इलेक्शन झालं तर महापौर ते निर्णय घेतील असं स्टेटमेंट करून मी स्थगित केलं आंदोलन। म्हणलं तर सगळं तिथं परत बसते साहेब रोडवर। नाही तुम्ही डंकेशी बोला, आम्हाला काय नाही कम्युनिकेशन। डंकेशी बोलतो, जर उद्या बसले तर तुम्ही कारवाई करा, तुम्हाला मी आम्ही परत तुमच्याकडे मोर्चा घेऊन येतो बघा। काय नाही सर, आपल्याला मी आता आयुक्त साहेबांना फोन केला, त्यांनी तुमचा संपर्क साधा। म्हणले विषय असा आहे की 70 फूट रोडचं अतिक्रमण हटविण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वी देखील झालाय। अशा असं आडम मास्तरने विनाकारण कुठलं तर आंदोलन करतो हे करतो म्हणून खोटं नाटं स्टेटमेंट करत आता शिंदे साहेबांना भेटलेलं आहे। त्यांनी शिंदे साहेब भेटून शिंदे साहेब असं म्हणले की ते पूर्ण येईपर्यंत जैसे ते तिथं बसा, महापालिका इलेक्शन झाल्यानंतर महापौर निवड झाल्यानंतर आपण निर्णय घेऊ असं म्हणलं। त्यांनी काय करला, मग 70 फूट आम्ही मुख्यमंत्री घेराव आंदोलन स्थगित केलं, विमानतळ स्थगित केलं, आमचा विजय झाला अशा प्रकारे स्टेटमेंट देऊन परत उद्या तिथं गर्दी करणार। मग त्यामुळे आयुक्त साहेबांना बोलला, आयुक्त साहेबांना आम्ही तर कुठला आम्हाला कोणाचाही फोन आला नाही, आम्हाला कोणाचा आदेश आला नाही, कोणाचा निरोप नाही। आम्ही मास्तरांना पण पत्र दिलेलं आहे की आम्ही जे आहे ते नियमानुसार आम्ही करतो आहे आणि शासनाच्या धोरणानुसारच आम्ही कुठल्याही मुख्य रस्त्यावर कुठलीही बाजारपेठ बसू नये, शासनाच्या धोरणानुसारच आम्ही त्यांना पत्र पण दिले लेखी। ते आहे, त्यांनी काय करतो का 200 लोक नाही 100 लोक नाही उगा हे करून गरीब लोक अमानुष लोकांना मारा लागला त्यांनी लोकांना रस्त्यावर। का आम्ही तर तिथं म्हणलं आयुक्त साहेबांना, त्यांनीच मला नंबर दिलाय तुमचा। साहेब म्हणले डंके साहेबांना फोन करा, कारवाई करायला सांगा असं म्हणले। तर मग तुम्हाला काय म्हणलं, महिनाभर झाला माझी रोज तिथं जवळपास उद्या त्यांनी उद्या बसायची शक्यता आहे। नाही गाडी उभी असते आणि त्यांना माहितीये चांगलं, आणि माझ्या इकडनं अतिक्रमण आणि मंडई माझ्याकडे असल्यामुळे मी दोन्ही फोर्स लावून ते उचलत असतो। त्यामुळे उद्या सकाळी 6 ला 7 ला तेवढं काम करा, तुम्हाला मी सपोर्टला येतो, तिथंच राहतो बाजूला मी। ठीक आहे, राहायला तिथंच आहे आणि नागरिकांना सपोर्टला आणतो मी आणि त्याचं आंदोलन आम्ही आणून पाडू। हो चालेल। ओके, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र।